हॅलो गाईज, बघा आपण काय करणार आहे, TCSचं काम तमाम हे ईबुक माहिती आहे का आपण तयार करत आहे. ठीक आहे. याच्यामध्ये माहिती आहे काय होणार आहे की सगळे जे TCSची एक्झाम आहे, म्हणजे आता कोणतं येणार आहे, जे महानगरपालिका आहे, ठीक आहे, नगर परिषद आहे, ठीक आहे, मग नांदेड GMC आहे ते, ठीक आहे. आता आरोग्य सेवक सुद्धा येणार आहे पुन्हा. ठीक आहे, आरोग्य सेवक पुन्हा येणार आहे. ठीक आहे, तर जे पण TCS एक्झाम आहे त्याच्यासाठी काय केलं आपण, ईबुक आहे ना, प्रॅक्टिस सेट म्हणजे तयार करत आहे. तयार झालीच आहे, काही काही जर काम चालू आहे. ठीक आहे. आणि म्हणजे कसं बघा, जे आपण TCSचे प्रश्न जे घेत आहे ना, TCSचे प्रश्न आपण इथे घेत आहे, कुठे घेत आहे आपण, YT ला. तर त्याच्या आधारावर ही माहिती आहे का प्रॅक्टिस बुक माहिती आहे का तयार करण्यात येत आहे. ठीक आहे, आठवण ठेवा. आणि माझं कसं प्लॅन आहे बघा, मी सांगतोय की बघा, TCSचे PYQ किती होणार आहे, ते होणार आहे 3 ते 4 हजार, त्याच्यापेक्षा जास्त जाणार बहुतेक. 3 ते किती 4 हजार ते होणार आहे. ठीक आहे, 3 ते 4 हजार होणार आहे. आणि ही जी प्रॅक्टिस बुक आहे याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला 3 ते 4 हजार भेटणार आहे. ठीक आहे, आणि आठवण ठेवा 3 ते 4 हजार क्वेश्चन मिळणार आहे. ठीक आहे. जे TCS मध्ये रिपीट झाले आहे ना ते आपण नाही घेऊ, फक्त काही जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे जे खूप मोस्ट आहे ते आपण रिपीट करू. ठीक आहे, या PDF मध्ये. कळलं? ठीक आहे ना. ठीक आहे भाई, समोर काय काय ते तुम्हाला सांगतोय. ओके, हे कळलंय? ठीक आहे. आता नेक्स्ट बघा. बघा याच्यामध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे बघा. समानार्थी शब्द 500 ते आहे, विरुद्धार्थी शब्द 400, वाक्यप्रचार 300, मराठी म्हणी 200, शब्दसमूह 200, शुद्ध शब्द 100, साहित्यिक माहिती 200, लेखकांचे टोपण नाव 100, संतांची माहिती 50. ठीक आहे. आणि इकडे बघा, इकडे काय आहे, समास, ठीक आहे, प्रयोग, शब्दांच्या जाती, ठीक आहे, काळ, लिंग, वचन, वाक्यांचे रूपांतरण, वाक्याचे प्रकार, अलंकार आणि शुद्ध वाक्य. ठीक आहे, हे सगळे मिळणार आहे. ठीक आहे. अजून बघा समोर अजून नाही, खूप सारा डाटा काढलाय मी. हे झालं. त्याच्यानंतर मग जोडीने येणारे शब्द, अलंकारिक शब्द, प्राणी व त्यांची आवाज, ध्वनी आणि समूहदर्शक. ठीक आहे, याचे तर कमी विचारले म्हणून यांचे कमी क्वेश्चन घेतले आहे. आणि इकडे बघा, हे उतारा आहे ना, उतारा 400, विरामचिन्ह 300, वाक्यप्रचार, संधी, कर्ता, कर्म, हे क्वेश्चन आहे. ठीक आहे. तर बघा, ज्यांना पण कुणाला जर PDF घ्यायची असेल तर हे व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मला मेसेज करू शकता. तुम्ही या कोर्सची म्हणजे ईबुकची प्रिंट काढता येते. जर PDF हवी असेल तर अकाउंट पेमेंट आहे. आणि आठवण ठेवा, 1 तारखेच्या नंतर हा पेमेंट किती होऊन जाईल, 101 होणार आहे. ठीक आहे, 1 तारखेनंतर 101 होणार आहे. ठीक आहे. TCS वर आधारित आहे. आणि एक गोष्ट सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट, जे म्हणजे 1 तारखेच्या अगोदर जे मराठीचे घेतील ना ईबुक, त्यांना माहिती आहे का, जे GK चे मॅरेथॉन होत आहे त्यांची PDF म्हणजे क्लास PDF ना त्यांना फ्री दिले जाईल. ते असं कोणाला फ्री नाही आहे, फक्त जे मराठीचे क्लास घेतील त्यांना फ्री आहे. ठीक आहे. तर बघा, तुम्हाला जर आवडेल, तुम्हाला आवडेल तरच घ्या. आणि आठवण ठेवा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ही फक्त प्रॅक्टिस बुक PDF आहे. नवीन सांगतोय बघा, फक्त जे आहे ना प्रॅक्टिस जे ईबुक आहे ते फक्त मी पेड केलं आहे. ठीक आहे. आणि बाकी चॅनलवर जे TCSचे जे डाटा आहे ना ते मी संपूर्ण म्हणजे किती, कमीत कमी 300 तास जे आहे ते फ्रीच टाकणार आहे. ते तुमच्याकडून काही अमाऊंट नाही, फक्त प्रॅक्टिससाठी आहे. जर तुम्हाला इच्छा असेल तर घ्या, नाही असेल तर नको घ्या. व्हिडिओ तुमच्यासाठी नेहमी येत राहील. ठीक आहे. माझे जे महाराष्ट्राचे ताई आणि भाऊ आहे त्यांच्यासाठी तर मी करणारच. ठीक आहे. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. हॅलो गाईज, आय एम कमल. बघा, TCSचे आपलं नेक्स्ट पार्ट करू. आज आपण शुद्ध शब्द करणार आहे. ठीक आहे. तो जो शुद्ध शब्द राहील तोच मी सांगतो, लवकर लवकर आपण आज कंप्लीट करून घेऊ. ठीक आहे. पुढीलपैकी लेखनदृष्ट्या योग्य शब्द कोणता, तो आहे पारंपरिक. आपण माहिती आहे काय म्हणतो, आपण म्हणतो पारंपरिक म्हणतो आपण. ठीक आहे. पारंपरिक नसतो, पारंपरिक असतो, पारंपरिक असतो. ठीक आहे. नेक्स्ट शब्द आहे प्रमाण लेखननुसार अचूक शब्द शोधा. तो कोणता आहे, तो तृषाकांत. कोणता आहे तो, तृषाकांत. नेक्स्ट, प्रमाण लेखननुसार अचूक शब्द शोधा. तो कोणता आहे, तो मुद्रण स्वातंत्र्य. स्वतंत्र नसते. ठीक आहे ना. नेक्स्ट, प्रमाण लेखननुसार अचूक शब्द कोणता, तो आहे तो विक्षिप्त. नेक्स्ट, प्रमाण लेखननुसार अचूक शब्द शोधा. तो कोणता आहे, तो बुभुक्षित. नेक्स्ट, प्रमाण लेखननुसार अचूक शब्द शोधा. तो कोणता आहे, तो पारिभाषिक. लेखन नियमनुसार अचूक शब्द ओळखा. तो कोणता आहे, वार्ताहर.
लेखन नियमाच्या दृष्टीने अचूक शब्द ओळखा. तो आहे परिपूर्णता. सगळ्यात जास्त शुद्ध शब्द विचारणा हा आहे. खालील पर्यायातील लेखन नियमानुसार अचूक शब्द शोधा. तो कोणता आहे? आशीर्वाद. नेक्स्ट, खाली दिलेल्या शब्दातून शुद्ध शब्दाचा पर्याय ओळखा. तो कोणता आहे? कवयित्री. आठवण ठेवा. कवी तर ठीक आहे आणि याला असं कवयित्री लिहितात. ठीक आहे, कवयित्री. नेक्स्ट, हा पण खूप इम्पॉर्टंट शब्द आहे. कोणता शब्द अचूक लिहिलेला आहे? तो आहे कोट्यधीश असतो. कोट्या नाही, कोट्य असतं. आठवण ठेवा, कोट्यधीश. नेक्स्ट, कोणता शब्द अचूक लिहिलेला आहे? तो आहे सहाय्यक. आपण माहिती आहे का म्हणतो? आपण सहाय्यक म्हणतो. हा सहाय्यक असतो. आठवण ठेवा, अचूक विसरला आहे. नेक्स्ट, प्रमाण लेखन नियमानुसार कोणता शब्द बरोबर लिहिला आहे? तो आहे निस्तब्ध. नेक्स्ट, प्रमाण लेखन नियमानुसार शब्द बरोबर लिहिला आहे. तो आहे उद्योगीकरण. औद्योगिक नसतो, उद्योगी असतो. नेक्स्ट, प्रमाण लेखन नियमानुसार अचूक शब्द कोणता? तो आहे अतिशयोक्ती. कोणता शब्द आहे तो? अतिशयोक्ती. नेक्स्ट, प्रमाण लेखन नियमानुसार अचूक शब्द तो कोणता आहे? वासरमणी. वासरमणी म्हणजे होते सूर्य. नेक्स्ट, प्रमाण लेखन नियमानुसार अचूक शब्द ओळखा किंवा शोधा. तो कोणता? हृदय तज्ञ. बघा, खूप सारे जण तज्ञ लिहितात. इकडे सांगतोय, फक्त तज्ञ लिहितात. तज्ञ नाही, तज्ञ लिहिले जाते. तज्ञ. ठीक आहे, हा आठवण ठेवा, तज्ञ असं लिहिले जाते. तर हा चुकलेला आहे, हा पण चुकलेला आहे. इथे हृदय चुकलेला आहे, म्हणजे हा बरोबर होईल. नेक्स्ट, पोलीस. पोलीस असं लिहिलं जाते. हिला लहान मात्रा असते. ठीक, इकडे लिहून दे कसं. लहान मात्रा असतं. पॉलिस होते का? नाही. पॉलिस होते का? नाही. आता ह्या दोन पैकी आठवण ठेवा, लहान मात्रा असते. नेक्स्ट, सहाय. बघा, हाच आहे, फक्त याला काय लावलं होतं मगाशी? सहाय्यक. ठीक आहे, सहाय्यक म्हणजे काय होते? मदत. नेक्स्ट, प्रमाण लेखन नियमानुसार अचूक शब्द कोणता आहे? ते आहे ती वस्तुस्थिती. प्रमाण लेखन नियमानुसार अचूक शब्द ते आहे ती धारातीर्थ. धारातीर्थ, रणांगण. नेक्स्ट, शुद्ध शब्द कोणता आहे? ते आहे ते रवींद्र. रवींद्रला कोणता असतो? मोठी ई असते. खालीलपैकी अचूक शब्द. उष्ण. उष्ण माहिती आहे कसं लिहिलं जाते? ते तर तुम्हाला माहितच असेल. उष्ण. नेक्स्ट, खालीलपैकी प्रमाण लेखन नियमानुसार अचूक शब्द कोणता? तो आहे महात्मा. बघा, आपण जनरली महात्मा असं म्हणतो, पण ते महात्मा असते. महात्म्य. नेक्स्ट, खाली प्रमाण लेखन नियमानुसार अचूक शब्द कोणता? ते आहे ती परीक्षा. हा इम्पॉर्टंट शब्द आहे. परीक्षा. परीक्षा आणि परीक्षा, पण आपल्याला मोठी पाहिजे ई. ग्रहपाठ. आता इजी शब्द आहे. ग्रहपाठ असतो, तर हा चुकला. ठीक आहे, त्याच्यानंतर ग्रह हा असतो का? नाही. आपल्याला गृह म्हणजे घर पाहिजे. हे ग्रह म्हणजे तारे होतात. ठीक आहे, आणि हा तर चुकलेलाच आहे. ह्या दोन पैकी हा झाला ग्रह आणि हा झाला आपला घर. नेक्स्ट, कल्पवृक्ष. कल्पवृक्षाचं काय होते? इच्छा देणारे वृक्ष होते का? इच्छा पूर्ण करणारे वृक्ष होते का? कमेंट करून सांगा. नेक्स्ट, खालीलपैकी कोणता शब्द लेखन नियमानुसार नाही? हाय, सुपरिचित, गुंतवणूक, निरोगीपणा.
तो चुकलेला आहे. हा पण इम्पॉर्टंट आहे. प्रतीक्षा. जनरली प्रतीक्षा माहिती आहे आपल्याला असं बरोबर वाटते, प्रतीक्षा यादी, पण हा चुकलेला आहे. आपल्याला हा पाहिजे, अचूक पाहिजे. बघा खालीलपैकी प्रश्नाचा अचूक शब्द कोणता? बघा इयत्ता. इयत्ता असा लिहिला असते, पण वरती असते का? नाही, हा प्लेन वाला असते इयत्ता. ठीक आहे, आठवण ठेवा, हे इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट, लेखन नियमानुसार अशी. बघा मी सांगितलं ना, हा शब्द खूप इम्पॉर्टंट आहे. मला असं वाटतं सगळ्यात जास्त शुद्ध शब्द जर विचारला असेल ना, तो आहे आशीर्वाद. नेक्स्ट, लेखन नियमानुसार अचूक शब्द शोधा. तो आहे सार्वकालिक. खालील दिलेल्या शब्दातून लेखन नियमानुसार अचूक शब्द ओळखा. तो आहे कुकर्म. खालीलपैकी व्याकरणदृष्ट्या कोणता शब्द शुद्ध आहे? तो आहे दृष्टांत. नेक्स्ट, खालीलपैकी कोणता शब्द प्रमाण लेखन नियमानुसार लिहिलेला आहे? तो आहे टवटवीत. लेखन नियमानुसार अचूक शब्द ओळखा. तो आहे बहिष्कृत. हा तर चुकलेलाच आहे. इथे मोठी पाहिजे, हा पण चुकलेलाच आहे. लेखन नियमानुसार अचूक शब्द. तो आहे स्तुती पाठक. प्रमाण लेखन नियमानुसार अचूक शब्द कोणता आहे? तो आहे प्रादुर्भाव. प्रमाण लेखन नियमानुसार अचूक शब्द. तो आहे संभाषण कौशल्य. खालील पर्यायातील प्रमाण लेखन नियमानुसार अचूक शब्द. तो आहे उच्च. नेक्स्ट, आठवण ठेवा ज्येष्ठ. हा इम्पॉर्टंट आहे. ज्येष्ठ असं लिहिलं जाते. ज्येष्ठ मध्ये ट असतो, ट नसतो. नेक्स्ट, खालील दिलेल्या शब्दांपैकी शुद्ध शब्द कोणता? जिज्ञासू वृत्ती. नेक्स्ट, प्रमाण लेखन नियमानुसार अचूक शब्द. तो आहे औक्षवंत. खालील दिलेल्या पर्यायातून निर्दोष शब्द ओळखा. अंतःकरण. नेक्स्ट, प्रमाण लेखन नियमानुसार अचूक शब्द. तो आहे विसंगती. प्रमाण लेखन नियमानुसार अचूक शब्द. पाणीग्रहण. पाणीग्रहण म्हणजे मला सांगा बरं कमेंट करून, विवाह होते का? तर की याचं मिनिंग काय होते पाणीग्रहाचा? ते तुम्ही मला कमेंट करून सांगा की विवाह होते की याचं दुसरं काही मिनिंग होते. नेक्स्ट, प्रमाण लेखन नियमानुसार अचूक शब्द. तो आहे पुष्करिणी. प्रमाण लेखन नियमानुसार अचूक शब्द. तो आहे आध्यात्मिक. हा इम्पॉर्टंट आहे. प्रमाण लेखन नियमानुसार अचूक शब्द. आपल्याला जनरली असं वाटते की नाविन्य हा बरोबर आहे, पण हा चुकलेला आहे. नाविन्याला मोठा ई असतो. नेक्स्ट, खाली दिलेल्या शब्दापैकी लेखन नियमानुसार शुद्ध शब्द. तो आहे तो शीर्षक. नेक्स्ट, प्रमाण लेखन नियमानुसार अचूक शब्द शोधा. तो आहे मुखपृष्ठ. खालीलपैकी कोणता शब्द प्रमाण लेखन नियमानुसार आहे? तो आहे खोगीर भरती. खालीलपैकी कोणता शब्द निर्दोष आहे? तो आहे पर्यावसान. एक सांगू का? 2 मिनिटं. बघा हा जो आहे ना गंध, गंध असा लिहिलेला असतो. त्याच्यानंतर पाहुणा, एक मिनिट सांगतो. जो पाहुणा आहे ना तो असा लिहिलेला असतो आणि ठेवण असा असतो. ठीक आहे. नेक्स्ट, बघा हा क्वेश्चन किती वेळा झाला? आताच्या आता 3 वेळा झाला, म्हणून हा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. बघा सांगितलं ना, नाविन्य आणि प्रावीण्य हे 2 क्वेश्चन सेम टू सेम येतात, म्हणून इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट, पुढील पर्यायापैकी अचूक शब्द कोणता? तो आहे तो हाहाकार. चला बघा मित्र, एवढेच होते मित्र शुद्ध शब्द. मला असं वाटते 60च्या जवळपास असेल ते शुद्ध शब्द. ठीक आहे, ते आपण पूर्ण केलेले आहे. ठीक आहे.
तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. हॅलो गाईज, आय एम कमल. आपण बघा इंग्लिशची काय केलं आहे, प्रॅक्टिस ई बुक क्रिएट केली आहे. ठीक आहे, हे प्रॅक्टिस ई बुक आहे. ठीक आहे, TCSचे जेवढे पण प्रिव्हियस इयर झाले आहे ना ते आपण याच्यामध्ये कव्हर केले आहे. ठीक आहे, मॅक्झिमम खूप सारे क्वेश्चन रिपीट आहे, तर रिपीटला आपण क्रॉस म्हणजे काढून टाकलेले आहे आणि जे महत्त्वाचे आहे ते ठेवले आहे. ठीक आहे, आणि जे रिपिटेशनमध्ये पण सुद्धा महत्त्वाचे आहे ते सुद्धा आपण ठेवलेले आहे. ठीक आहे, याच्यामध्ये माहीत आहे का आपण CGL, CHSL, MTS, त्याच्यानंतर CPO असे खूप सारे एक्झाम केले आहे. ठीक आहे, आणि माहिती आहे का तुम्हाला की स्टेट एक्झामला जे TCS पेपर काढते ना ते SSC मधूनच पेपर काढतोय. ठीक आहे, मॅक्झिमम जे SSCचे प्रश्न असतात ना तेच आपल्याला माहिती आहे का स्टेट एक्झामला रिपीट होतात. तर मी तुम्हाला PDF दाखवून देतोय. ठीक आहे, याच्यामध्ये सांगून देतोय की काय काय आपण ना घेतलेलं आहे. बघा याच्यामध्ये आपण जे इडियम्स आहेत, ठीक आहे, इडियम्स हे आपण किती घेतलेले आहे, 400 प्लस घेतलं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर मग वन वर्ड आहे, वन वर्ड आपण किती घेतलेलं आहे, 500 प्लस घेतलेलं आहे. ठीक आहे, मग आहे एंटोनॅम हे आपण 424 घेतलेलं आहे आणि सॅनोनॅम सुद्धा एवढेच घेतलेलं आहे की ते 424. तर ही लगभग PDF माहिती आहे का 2000 नियर बाय जाईल. ठीक आहे, 2000 नियर बाय MCQ जाईल. आणि आठवण ठेवा याच्यामध्ये अपडेट अजून करत राहू आपण. ठीक आहे, तर बघून द्या, मी इकडे PDF दाखवून देतो तुम्हाला. बघा, आणि ही PDF जी आहे ना ती कशासाठी आहे, म्हणजे 2025 मध्ये जे पण एक्झाम होणार आहे. ठीक आहे, त्याच्यासाठी मॅक्झिमम इम्पॉर्टंट आहे अपकमिंग एक्झामसाठी. आणि कोणती जे TCS घेतात ना त्यासाठी खूप जास्त, IBPS ला सुद्धा इम्पॉर्टंट आहे कारण वोकॅब तर वोकॅब असतो. ठीक आहे, हे बघा PDF बघा आपण काय केलं आहे. ठीक आहे, हे आपलं नाव आहे. ठीक आहे, हे सॅनोनिम्स आहे, किती आहे, 424 MCQ आहे. बघा पहिले आपल्याला हे तुम्हाला क्वेश्चन दिलं राहील. ठीक आहे, आणि हे कुठे आलं आहे ते आपण दिलं आहे. ठीक आहे, कारण कोणाला असं वाटतं की क्वेश्चन फक्त इकडून तिकडून घेतलेलं आहे, तसं नाही आहे. क्वेश्चन जे SSC ला आले तेच आपण घेतलेलं आहे. हे क्वेश्चन राहील तुम्हाला. ठीक आहे, आणि हे 4 ऑप्शन दिले आहे, या 4 ऑप्शनपैकी एक तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. ठीक आहे, आणि खूप जणांचा मला मेसेज आला होता की याला मराठीमध्ये मिनिंग द्या. जर याला आपण मराठीमध्ये मिनिंग देऊ तर मग प्रॅक्टिसचे भानच काय राहील. मग प्रॅक्टिस म्हणजे काय होते की मॅक्झिमम गोष्टी स्वतःला आठवण आहे. ठीक आहे, स्वतःला आठवण राहील तेव्हाच तुमची प्रॅक्टिस आहे ना. आणि ही प्रॅक्टिस PDF आहे. ठीक आहे, हे तुम्हाला प्रॅक्टिससाठी दिले जाईल. ठीक आहे, बघा हे जे क्वेश्चन आहे ना हे क्वेश्चन आहे. ठीक आहे, आणि कुठं आले ते असं आहे. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर हिचे 4 ऑप्शन आहे. ठीक आहे, याची आन्सर की आपण पूर्ण दिलेली आहे. बघा दाखवून देतो, PDFचे दर्शन करून घ्या एक वेळा पूर्ण. ठीक आहे, असं PDF राहील पूर्ण टोटली. ठीक आहे, आणि हे PDF 110 ते 111 पेजचं टोटली बनलेलं आहे. ठीक आहे, एक मिनिट तुम्हाला पूर्ण PDF दाखवून देतो. ठीक आहे, किती क्वेश्चन आले टाकले मी. हां बघा किती क्वेश्चन टाकले, 424 क्वेश्चन टाकले MTSचे. हां गाईस, ठीक आहे, किती क्वेश्चन काढलेले आपण सॅनोनिमचे म्हणजे समानार्थी शब्दाचे इंग्लिशचे ते काढले आपण 424. ठीक आहे, आणि मी काय म्हणते हे जे ऑप्शन आहे त्याच्यात तुम्ही काय करा, गुगलला सर्च करा आणि ह्याचे ऑप्शन सुद्धा लिहून ठेवा. ठीक आहे, मग 424 इंटू किती होऊन जाईल, हे 1696 क्वेश्चन होऊन जाईल. ठीक आहे, अभ्यास करताना माहीत आहे का ऑप्शनला सुद्धा एलिब्रेट करणं शिका. ठीक आहे, चला हा झाला तुमच्या सॅनोनिमचा. ठीक आहे, मग बघा जसं संपेल मग तशीची आन्सर की तुम्हाला दिली जाईल. ठीक आहे, आणि आठवण ठेवा मी जर इच्छा असती ना तर मी काय केलं असतं, जसं हे काढलं आहे क्वेश्चन त्याला आन्सरला असं हायलाईट केलं असतं, पण ते प्रॅक्टिससारखं नसतं मग. ठीक आहे, तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. क्वेश्चनला बघा की तुम्हाला क्लिक किती होतात अभ्यास केल्यानंतर. ठीक आहे, मग हे पूर्ण अशी आन्सर की आपण दिलेली आहे. ठीक आहे, बघा पूर्ण याच्यामध्ये 424 क्वेश्चन आहे, तर 424 क्वेश्चनची पूर्ण आन्सर की आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट. नेक्स्टमध्ये आपल्याकडे काय आहे, एक मिनिट गाईज. हां बघा कुठे गेले क्वेश्चन. हां, नेक्स्टमध्ये आपल्याकडे आहे एंटोनिम्स. ठीक आहे, म्हणजे विरुद्धार्थी शब्द. याच्यामध्ये सुद्धा सेम केलेलं आहे आपण ना, जे क्वेश्चन लेटेस्टमध्ये जास्त टाकलेले आहे आपण. ठीक आहे, लेटेस्ट क्वेश्चन आपण जास्त टाकलेलं आहे, कारण मी बघितलं आहे समाज कल्याणला वगैरे माहीत आहे का ते लोक काय करत आहे की CGL, CHSL यातलेच क्वेश्चन ते तिकडे टाकत आहे. ठीक आहे, ओके, आणि जे स्टेटला आलं आहे ते आपण कव्हर करलं आहे. ठीक आहे, 424 क्वेश्चन आहे, सेम आहे. हे बघ तुम्ही हे पण PDF बघू शकता, पूर्ण सेम टू सेम PDF आहे. ठीक आहे, पूर्ण सेम PDF जसं आपण प्रॅक्टिससाठी पाहिजे. ठीक आहे,
हे बघा क्वेश्चन किती संपले इथे आपले क्वेश्चन संपले किती 424. ठीक आहे. ठीक आहे. रिलुक्टंट मग हे काय किती क्वेश्चन आहे याच्यामध्ये MTS सगळे आपण क्वेश्चन कव्हर केले आहे. MTSचे बघा MTS CHSL CGL CPO. ठीक आहे. त्याच्यानंतर मग सिलेक्शन पोस्ट असे ऑल एक्झाम आपण काय केलं आहे कव्हर केलं आहे इथे. ठीक आहे. बघा हे ठीक आहे. आणि नेक्स्ट आहे मग आपला सगळ्यात फेवरेट टॉपिक तो आहे वन वर्ड सबस्टिट्यूशन. ठीक आहे. हे आपण किती कव्हर केले आहे आपण 500 कव्हर केले आहे. ठीक आहे. आणि हे तुमचं प्रश्न राहील कुठे प्रश्न आलेला आहे ते इथे दिसेल तुम्हाला आणि हे त्याचे ऑप्शन राहील. ठीक आहे. असंच आपण प्रकारे केलं आहे. आणि मॅक्झिमम जे आहे ना मी वन लायनर टाईप PDF बनवला आहे कारण तुम्हाला प्रिंटला जास्त खर्च यायला नको. तुम्ही याची अगोदर प्रिंट काढून घ्या. मग मी काय करणार याचे ऑप्शन जे खाली टाईप करून ना ते सुद्धा PDF तुम्हाला फ्रीमध्ये देणार. ठीक आहे. ओके. कारण मी याच्यासाठी कमी केलं आहे वन लायनरमध्ये कारण ही जी PDF आहे ना ती 110 पेजच्या जवळपास बनलेली आहे. ठीक आहे. जर आपण याचे ऑप्शन खाली करू ना तर मग 200-300 प्लस देणार आणि तेवढं मला खर्च वाटत नाही. ठीक आहे. जर तुम्हाला PDF ही तुम्ही प्रिंट काढून घ्या आणि मी मग खाली ऑप्शनवाली ते पण PDF तुम्हाला प्रोव्हाइड करेल. ठीक आहे. हे बघा हे सुद्धा आपल्याकडे 500 प्लस प्रश्न आहेत. ठीक आहे. मॅक्झिमम क्वेश्चन आणि चांगले हायलाइटेड क्वेश्चन आपण टाकलेले आहे. ठीक आहे. तर तुम्ही बघू शकता. हां हे बघा जसं किती क्वेश्चन आहे ते आपल्या इथे बघा किती 500 प्लस प्रश्न आहे. ठीक आहे. जेंटल द सॉंग सनपुट हे बघा हे क्वेश्चन विचारलेलं आहे. हा MTS मध्ये आलेला आहे 2021ला. ठीक आहे. आणि चांगले क्वेश्चन अपडेट करून टाकले प्रिव्हियस इयरचे सुद्धा. ठीक आहे. मग ह्याचे आन्सर्स आहेत. ठीक आहे. आणि हा बघा हा सगळ्यात जास्त येतो आपल्या TCSला. ठीक आहे. पण याचे 400 क्वेश्चन पण महत्त्वाचे घेतलेले आहे. ठीक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर स्केलेटन ऑफ द क्लब बोर्ड हे बघा हे कुठं आलेला क्वेश्चन हा CGLला आलेला आहे 4 शिफ्टला असं पण पूर्ण दिलेलं आहे. ठीक आहे. मग हे त्याचे ऑप्शन्स राहील. ठीक आहे. आणि हा मग दुसरा प्रश्न. ठीक आहे. या प्रकारे आपण इडियम्स पण कव्हर केलेले आहे. ठीक आहे. आपण फक्त सिनोनिम्स एंटोनिम्स वन वर्ड आणि इडियम्स हे 4 जे खूप जास्त मोस्ट इम्पॉर्टंट आहे ना ते आपण केले आहे. ठीक आहे. जर इच्छा झाली तर मग आपण काय करू स्टुडंटची जर असेल तर मग आपण स्पेलिंग मिस्टेक सुद्धा घेऊ पण तेवढं येत नाही. सगळ्यात जास्त म्हणजे तुम्हाला सगळ्यात जास्त एंटोनिम्स सिनोनिम्स इडियम्स आणि वन वर्ड यांची जास्त तुम्हाला काय करायची आहे प्रॅक्टिस करायची आहे. बघून घ्या PDF हा सुद्धा 110 की 111 पेजचं पूर्ण टोटली PDF हा बनलेला आहे. ठीक आहे. तुम्ही याची प्रिंट काढू शकता आणि काही तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला सांगू शकता. ठीक आहे. चला बघा किती क्वेश्चन आहे याच्यामध्ये बघा किती क्वेश्चन आहे 400 प्लस क्वेश्चन आहे. ठीक आहे. तर मी हे PDF तुम्हाला दाखवली आहे. ठीक आहे. जर तुम्हाला हे PDF हवी असेल तर 7719915057. ठीक आहे. इकडे सांगतो 77199150 एक मिनिट इकडे सांगून देतो 5057. ठीक आहे. इकडे सांगून देतो एक मिनिट 7719915057 यावर तुम्ही मेसेज करा तर मला मी PDFचं प्राईस सांगून देईल. ठीक आहे. आणि आठवण ठेवा ही PDF 50% फ्री आहे. ठीक आहे ना. 50% फ्री म्हणजे कसं अँटोनेम आणि सायनोनेम्स हे फ्री आहे. जे कोणाला पण पाहिजे ते मला मेसेज करू शकतात. ते मी अँटोसायनमची PDF त्यांना असेच फ्री देऊन देईन. ठीक आहे. कारण सगळ्यात जास्त लोक याचमध्ये कन्फ्यूज राहतात म्हणून मी ही PDF फ्री ठेवली आहे. ठीक आहे. आणि जे फुल PDF आहे फुल म्हणजे ज्याच्यामध्ये चारही आहे एंटो सायनो आणि वन वर्ड आणि हे याचं प्राईज आहे. ठीक आहे. ते तुम्ही मला व्हॉट्सअपला करा मेसेज मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे. तर चला भेटूया मग. चला खूप तुमची इच्छा होती PDFची तर मी ते कंप्लीट करून देईल. ठीक आहे. भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओ.